आज अल्टिमेट संपून आम्हाला जर संध्याकाळपर्यंत जर त्यांनी सांगितले आरोपी, तर आपलं तर उपोषण स्थगित होईल. पण नाही तर नाही सांगितलं तर उपोषण तर ठामच आहे उद्या. पोलीस प्रशासनाला कळायला पाहिजे ना, की एक स्त्री की प्रशासनाकडे धावा घेते, की मला न्याय द्या, माझ्या पतीच्या मृत्यूसाठी मला न्याय द्या. मग हे प्रशासनाला बी कळायला पाहिजे ना. तर साहेबांनी तर दिलीच आहे, पण आम्हाला आता 15 महिने होऊन 16 महिने म्हणजे 17 महिना लागून सध्या आम्हाला काहीच न्यायाचं हे नाही ना. काहीच थोडी सध्या आशा नाही की प्रशासन न्याय देईल असं. मग आम्हाला त्याच्यामुळं तर आम्ही उपोषणाचा ठाम निर्णय घेतला आहे. मग उद्या तर म्हणलंच आहे ना उपोषण आहे. मग त्यामध्ये तर आम्हाला आरोपी त्यांना सांगावंच लागतील की धनंजय मुंडे साहेबांनी हे केलं. मग तर आम्हाला काय झालं, आम्ही जेव्हा साहेबांकडे जात होतो धनंजय मुंडे साहेबाकडे, तेव्हा धनंजय मुंडे साहेब आम्हाला आमच्या घरचं म्हणून एसपी सरांशी कॉल करत होते. मग पालकमंत्री असताना बी एसपी सरांनी का हे केलं नाही या की आरोपी पकडले नाहीत. मग आम्हाला प्रशासनाकडेच दोष आहे ना. मुंडे साहेबांनी आमची बी पाठराखण केली आहे. आमची तर पाठराखण केलीच आहे, कारण आम्ही गेलं की आम्हाला म्हणजे एसपी सरांना कॉल करत होते की मी तुम्हाला असं निवेदन देईल की तुमची बदली करत, माझ्या घरचे आहे की तुम्ही आरोपी काढा. तरी पण एसपी सरांनी काहीच केलं नाही. मग एसपी सरांवर दबाव कुणाचा आला? ह्यासाठी मी म्हणते की एसपी सरांचे तुम्ही सीडीआर काढा आणि इथल्या पीआयचे सगळ्यांचे सीडीआर काढा आणि नंतर मग आरोपी तर निष्पन्नच होणार आहेत.